नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगून महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेतो, असं म्हणत छगन भुजबळांची आज मंत्रिपदाचा शपथविधी जो आहे तो राजभवनावर पार पडला. राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी छगन भुजबळांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आणि छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये रिटर्न झाले. मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांचं कमबॅक झालं. हे कमबॅक होत असताना या अगोदर जर आपण पाहिलं तर 15 डिसेंबर 2024ला ज्यावेळी महायुती सरकारचा शपथग्रहण सोहळा नागपूरमध्ये पार पडत होता, साधारणतः 39 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. यावेळी छगन भुजबळांचा पत्ता त्यावेळी कट झाला होता आणि हिवाळी अधिवेशनामधून जर आपण पाहिलं तर छगन भुजबळांनी काढता पाय घेत आपली नाराजी देखील योग्य वेळी योग्य ठिकाणी छगन भुजबळांनी व्यक्त देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं. यासोबतच जहा नाही चैना वहा नाही रहना असं म्हणत छगन भुजबळांनी आपल्या भावनांना वाट देखील मोकळी त्यावेळी करून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर सातत्यानं छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या. त्या चर्चांच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर शिर्डीतल्या अधिवेशनाच्या दरम्यानही छगन भुजबळ काही वेळ उपस्थित राहिले. त्यावरूनही मोठी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये होताना पाहायला मिळाली. या सगळ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड घडली आणि धनंजय पंडितराव मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्या धनंजय मुंडेंनी राजीनामा देत असतानाच खरं तर मग आता राष्ट्रवादीच्या वाट्याचं हे जे मंत्रिपद आहे त्या मंत्रिपदावर नेमकी कुणाची वर्णी लागेल. मग 2 ते 3 नावं प्रामुख्याने चर्चेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली होती, ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ यांचं नाव सर्वाधिक अग्रक्रमाने जे आहे ते घेतलं जात होतं. यासोबतच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये होतं, त्यांच्या नावाची चर्चा होती. मग पुन्हा एक चर्चा अशी देखील झाली की हे बीडचं मंत्रिपद बीड जिल्ह्यामध्येच ठेवण्याचा विचार अजित पवारांचा आहे. या चर्चा ज्या आहेत त्या रंगल्या. मग बीडच्या मग कोण तर मग प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित जे दादांच्या राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत त्यांची चर्चा प्रामुख्याने झाली. मात्र काल अचानक एक बातमी येऊन धडकली रात्री उशिरा की उद्या सकाळी छगन भुजबळांचा मंत्रिपदाचा शपथविधी जो आहे तो होणार आहे आणि सकाळी 10 वाजता राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन छगन भुजबळ यांना शपथ जी आहे ती देतील. यानंतर जर आपण पाहिलं तर मग छगन भुजबळच का, तर प्रामुख्याने अनेक याची कारणं देखील आपल्याला देता येतील. त्याच अनुषंगाने आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा देखील करणार आहोत. जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ हे एक आक्रमक OBC नेते अशी त्यांची प्रामुख्याने ओळख आहे. राज्याच्या राजकारणातला प्रदीर्घ अनुभव छगन भुजबळांच्या गाठीशी आहे. राज्याचं उपमुख्यमंत्रीपद छगन भुजबळ यांनी सांभाळलेलं आहे. गृहमंत्रीपद छगन भुजबळ यांनी सांभाळलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम खातं छगन भुजबळांनी सांभाळलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये छगन भुजबळांकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अशा 2 मंत्रिपदांची जबाबदारी जी आहे अशा मंत्रिपदाची जबाबदारी जी आहे ती प्रामुख्याने देण्यात आली. पुढे आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत जात राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर साधारणतः वर्षभराच्या आतमध्येच म्हणजे 2 जुलै 2023ला अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महायुती सरकारला पाठिंबा दिला. महायुती म्हणून अजित पवारांची राष्ट्रवादी ही भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जॉईन झाली आणि त्यावेळी अजित पवारांबरोबर प्रामुख्याने 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ जी आहे ती घेतली होती. ज्याच्यामध्ये अजित पवार होते, अनिल पाटील होते, दिलीप वळसे पाटील होते, छगन भुजबळ होते, हसन मुश्रीफ होते, आदिती तटकरे होत्या, अनिल पाटील होते आणि उदगीरचे आमदार संजय बनसोडे होते. या सोबत जर आपण धर्मराव बाबा आत्राम देखील होते. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा छगन भुजबळांकडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी जी आहे ती कायम ठेवण्यात आली. त्यांच्याकडे तेच खातं जे आहे ते देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मग विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी हेमंत गोडसे जे तिथले माजी खासदार होते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे, ज्यांचा आता पराभव राजाभाऊ उर्फ पराग प्रकाश वाजेंनी नाशिक लोकसभा कॉन्स्टिट्युन्सीमध्ये केला,
तर त्या अगोदर ती जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे होती आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधनं मग हेमंत गोडसेंची उमेदवारी च्या अनुषंगाने मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. तर मग नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो देखील दिला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि यानंतर जर आपण पाहिलं तर मग पुढं काही अडचणींमुळे छगन भुजबळ लोकसभेला लढले नाहीत. मात्र जर आपण पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा येवला विधानसभा मतदारसंघातनं छगन भुजबळांनी निवडणूक लढली आणि छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. मात्र मंत्रीपद छगन भुजबळांना मिळेल असं वाटत असताना 15 डिसेंबर 2024ला जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्याच्यामध्ये प्रामुख्याने छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलं नाही. मग पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा राज्यसभेवर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता मी कुठंच म्हणजे राज्यसभेवर जाणार नाही, जर पाठवायचं होतं तर आधीच पाठवायचं होतं असं म्हणत छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ओबीसी नेते जे आहेत ते देखील कुठेतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर, भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर, देवेंद्र फडणवीसांवर, एकनाथ शिंदेंवर प्रामुख्याने टीका करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र या नंतर जर अखेर जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळावर वर्णी लागलेली आहे. आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने जर आपण पाहिलं छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द जर आपण पाहिली तर 1960च्या दशकामध्ये छगन भुजबळ हे एक भाजी विक्रेते, त्यानंतर शिवसेना पक्षामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर छगन भुजबळांनी 1973 मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढली. छगन भुजबळ हे 1973ला पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून देखील छगन भुजबळ यांनी काम पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर 1985 मध्ये मुंबईचे महापौर म्हणून छगन भुजबळांनी काम जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पुढे जर आपण पाहिलं तर 1991 मध्ये मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी शिवसेना जी आहे ती सोडल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळी प्रवेश जो आहे तो केला होता. छगन भुजबळ मंत्री देखील झाले. महसूल मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे प्रामुख्याने राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर महसूल, गृहनिर्माण अशा खात्यांची जबाबदारी ही छगन भुजबळांनी सांभाळल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर शरद पवार यांनी ज्यावेळी काँग्रेस पक्षाची फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळी छगन भुजबळ हे शरद पवारांसोबत गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष झाले 1999 मध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये 1999 मध्ये छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे आहेत ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द जी आहे ती नेहमी चढती राहिल्याचंच आपल्याला पाहायला मिळालं होतं. 1991 पासून छगन भुजबळ हे सातत्याने मंत्री देखील जे आहेत ते राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आत्ताचा साधारणतः डिसेंबर 2024 ते कालच्या तारखेपर्यंतचा अपवाद वगळला तर 1991 पासून सलग छगन भुजबळ हे मंत्रिपदावर होते. मधला 14 ते 19चा कार्यकाळचा देखील अपवाद या सगळ्याला आहे. 14 ते 19 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना देखील 5 वर्ष छगन भुजबळ हे मंत्रिपदापासून अलिप्त जे आहेत ते राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर छगन भुजबळ हे मंत्री झाले. त्यावेळी जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये पहिल्या वेळेसच ज्या 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्याच्यामध्ये छगन भुजबळांचा समावेश होता. जयंत पाटील आणि छगन भुजबळ अशा दोघांनी त्यावेळी पहिल्यांदा जी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह जो महाविकास आघाडीच्या 6 नेत्यांचा, मग त्याच्यामध्ये शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 2 अशा ज्या अशा टोटल 6 मंत्र्यांचा जो शपथविधी झाला होता त्याच्यामध्ये छगन भुजबळांनी देखील शपथ घेतली होती. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण असं मंत्रिपद त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं होतं. जी शिवभोजन थाळी सारखा निर्णय जो आहे तो याच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ हे राज्याचे अन्न, नागरी आणि ग्राहक संरक्षण मंत्री असताना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. यानंतर जर आपण बघितलं तर पुढे मग बंड आणि या सगळ्यानंतर पुन्हा छगन भुजबळ मंत्री राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं.
आज ज्यावेळी छगन भुजबळांचा मंत्रिपदाचा शपथविधी झाला त्यावेळी ज्याचा शेवट गोड ते सारच गोड असं छगन भुजबळ म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. 8 दिवसापूर्वीच आपण मंत्री होणार असं आपल्याला कळवलं देखील असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं. संपूर्ण टाईमलाईनच छगन भुजबळांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. छगन भुजबळांनी एक ज्यावेळी या कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जहाँ नहीं चाइना वहाँ नहीं रहना असं ज्यावेळी छगन भुजबळ म्हटले होते त्यावेळी छगन भुजबळांनी आणखी एक शेर जो आहे तो म्हटला होता. एक ऐसा दौर आएगा मेरा भी वक्त बदलेगा और तेरी राय भी बदलेगी असं छगन भुजबळ म्हटले होते. एक ऐसा दौर आएगा जब मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी. आज हे छगन भुजबळांचे शब्द जे आहेत ते प्रामुख्याने खरे ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि छगन भुजबळ हे राज्याचे मंत्री झाल्याचं आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर छगन भुजबळांची संपूर्ण राजकीय कारकीर्द जर आपण पाहिलं तर म्हणजे बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी शिवसेनेने केलेल्या आंदोलनामध्ये अगदी वेश बदलून सुद्धा छगन भुजबळ त्या ठिकाणी गेले होते. एक राज्याच्या राजकारणातले सिनियर लीडर अशी छगन भुजबळांची प्रामुख्याने ओळख आहे. आज अखेर छगन भुजबळ हे मंत्री झालेले आहेत आणि धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून रिक्त झालेल्या जागेवर जो आहे तो छगन भुजबळांना तेच खातं जे आहे ते मिळू शकेल. ज्यावेळी शपथविधीनंतर छगन भुजबळांना विचारलं गेलं की कोणत्या खात्यावर काम करायची तुमची इच्छा आहे आता तुम्ही कारण सिनियर लीडर आहात त्यावेळी छगन भुजबळ म्हटले मुख्यमंत्री जे देतील त्या खात्यावर काम करण्याची आपली तयारी आहे. आणि छगन भुजबळ हे आता मंत्री झालेले आहेत. 1-2 दिवसामध्ये कदाचित त्यांना खातं देखील दिलं जाईल आणि प्रामुख्याने चर्चा जी सुरू आहे त्यानुसार छगन भुजबळांकडे पुन्हा एकदा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हेच मंत्रिपद जे आहे ते कायम राहू शकतं अशी चर्चा आहे, अशी शक्यता आहे. अर्थात हे पाहावं लागणार आहे की छगन भुजबळांकडे नेमकं कोणतं खातं दिलं जातं आणि छगन भुजबळांचं ज्यावेळी आता राजकारणाने वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील या सगळ्यावर उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित पवार सर्वात मोठी चूक छगन भुजबळांना मंत्रिपद देऊन करतायत असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. तर छगन भुजबळांनी ज्यावेळी शपथ घेतायत असं कळलं त्यावेळी प्रचंड अस्वस्थ झाले अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक तर्कवितर्क जे आहेत ते मोजावे लागत आहेत. अजित पवार असं का करतायत माहीत नाही मात्र अजितदादांना मोठी किंमत मोजावी लागेल असं देखील मनोज जरांगे पाटील जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मी कुठल्याही खात्याची अपेक्षा केली नाही असं छगन भुजबळ जे आहेत ते म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री जे देतील त्याच खात्यावर आपण जे आहे ते काम करू असं देखील छगन भुजबळ जे आहेत ते म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच आज छगन भुजबळांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना जातनिहाय जनगणनेची घोषणा झालेली असताना अशा सगळ्या स्थितीमध्ये छगन भुजबळांची मंत्रिपदावर जी आहे ती वर्णी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता छगन भुजबळांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावरही छगन भुजबळांची वर्णी लागेल असं बोललं जातं. कारण प्रामुख्याने जर आपण पाहिलं नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मोठा पेच आहे. कारण ज्यावेळी 18 जानेवारी 2025ला राज्याच्या पालकमंत्र्यांच्या याद्या निश्चित झाल्या होत्या त्यावेळी नाशिकचं पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक अशी ज्यांची ओळख आहे त्या त्या गिरीश महाजनांकडे नाशिकचं पालकमंत्रीपद जे आहे ते देण्यात आलं होतं. मात्र पुढं झालेलं राजकारण शिवसेनेने केलेला दावा या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला तात्पुरती स्थगिती जी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आणि त्यामुळे आता छगन भुजबळांच्या एंट्रीनंतर राष्ट्रवादी देखील तिथे दावा करू शकतं नाशिकच्या पालकमंत्री पदावर आणि त्यामुळे छगन भुजबळांच्या रूपानं नाशिकचं पालकमंत्री पद हे पुन्हा राष्ट्रवादीकडे राहील अशी चर्चा देखील सुरू झालेली आहे. या सगळ्याच विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.